आणि थेट रोहित पवार यांचं जिथे आंदोलन सुरू आहे तिथे जाणार आहोत, कारण सध्या त्यांचं कुटुंब त्यांच्याशी बातचीत करत आहे, चर्चा करत आहे। रोहित पवार उपचार न घेण्यावरती ठाम आहेत, आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब तिथे आहे आणि सध्या डॉक्टरांची एक टीम सुद्धा तैनात करण्यात आली आहे। रोहित पवार यांचे कुटुंबीय त्यांच्या भेटीला पोहोचलेत, मात्र आपल्या भूमिकेवरती रोहित पवार ठाम आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचीत सुद्धा केलेली आहे आणि अशी माहिती दिली आहे, मंत्री गिरीश महाजन पुढील तासाभरात 2 तासात त्यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत आणि ही भेट घेतल्यानंतरच सरकारशी चर्चा केल्यानंतरच मी सलाईन लावू शकेन किंवा पुढील उपचार घेऊ शकेन, असं भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय। गिरीश महाजन पुढच्या 2 तासात भेटीसाठी येणार आहेत असंही म्हणालेत। मात्र सरकारशी किंवा मंत्री महोदय यांच्याशी जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत मी आपल्या भूमिकेवरती ठाम आहे असं त्यांनी म्हटलंय। रोहित पवार यांचे कुटुंबीय सध्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांची भेट सुद्धा घेतली जाते। रोहित पवार यांची पत्नी, त्यांची 2 मुलं इथे आहेत। त्यांची समजूत घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, मात्र तरी सुद्धा रोहित पवार आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। या आंदोलनस्थळी सध्या 23 जण हे सहभागी झालेले आहेत। विविध संघटनांचा त्यांना पाठिंबा आहे। वैद्यकीय पथकाकडून सलाईन लावण्याची तयारी सुद्धा करण्यात आलेली होती, मात्र ते उपचार घेण्यास रोहित पवार यांनी नकार दिला।